सोनं चांदी गाळप प्रक्रियेतून रासायनिक धूर. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह. दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये सोनं चांदी गाळप प्रक्रियेदरम्यान रासायनिक वास आणि धूर जाणवत असल्याच्या तक्रारी काही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांचा प्रश्न असा आहे की जर संबंधित युनिटमधून पर्यावरणाला हानी पोहोचवणारी धूर किंवा वायू बाहेर पडत असतील तर त्याची नियमित तपासणी कोण करत आहेत? अशा आस्थापनांकडे प्रदूषण नियंत्रण कार्यरत आहे का? त्यांची वेळोवेळी पाहणी केली जाते का? आणि हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप शेवटचे कधी करण्यात आले होते? तज्ज्ञांच्या माहितीनुसार सोनं चांदी शुद्धीकरण प्रक्रियेत काही रसायनांचा वापर केला जातो. योग्य नियंत्रण यंत्रणा नसल्यास नायट्रोजन ऑक्साईडसारखे रासायनिक वायू आणि धूर निर्माण होऊ शकतात. अशा धुरांचा सतत संपर्क आल्यास श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की काही भागांमध्ये वेळोवेळी तीव्र रासायनिक वास जाणवतो. त्यामुळे संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री तपासण्या न करता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाहीर करावी अशी मागणी होते आहे. नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. संबंधित भागातील हवेच्या गुणवत्तेची शेवटची तपासणी कधी झाली? संबंधित युनिट्सना आवश्यक पर्यावरणीय परवानग्या आहेत का? प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक स्क्रबर किंवा इतर यंत्रणा कार्यरत आहेत का? नियमांचे उल्लंघन आढळल्यास आतापर्यंत किती कारवाई करण्यात आली? आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाने पारदर्शकपणे नागरिकांसमोर मांडावीत अशी मागणी आता जोर धरते आहे. आणि या बातमीत नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने तपासणीची मागणी करण्यात आली. कोणत्याही विशिष्ट आस्थापनेने नियमांचे उल्लंघन केलेले आहे असा निष्कर्ष या बातमीत व्यक्त केलेला नाही. मला